नमस्कार शिक्षक मित्र हो. पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवितो. हाच तर विद्यार्थ्यांना अवगत होण्यासाठी काय करता येईल ते पाहिले आहे. या व्हिडिओमध्ये आपण संख्यांवरील क्रिया या घटकांमधील स्तर क्रमांक 11 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंच्या साहाय्याने वजाबाकी करतो याविषयी पाहूया. तर मग आज आपण हा स्तर गणितीय खेळाद्वारे कृतीद्वारे समजून घेऊया. चला तर मग आता आपण मूर्त वस्तूंच्या साहाय्याने एक उदाहरण स्पष्ट करूयात. उदाहरणार्थ तुमच्याकडे 7 गोल चकत्या आहेत. तुम्ही त्यापैकी 0 चकत्या मित्रांना दिल्या, तर आता तुमच्याकडे किती चकत्या शिल्लक राहिल्या आहेत? पहा, तुमच्याकडे 7 गोल चकत्या आहेत. आपण पाहूयात, मोजूया. 1 2 3 4 5 6 7. किती आहेत गोल चकत्या? 7. त्यापैकी काय केले तुम्ही? मित्रांना 0 चकत्या दिलेल्या आहेत. बघा किती दिलेल्या आहेत? 0. 0 म्हणजे काहीच नाही. तुम्ही मित्रांना प्रत्यक्षात काही दिलेलं आहे का? नाही. मग आता तुमच्याकडे किती चकत्या शिल्लक आहेत? पाहूयात आपण. 1 2 3 4 5 6 आणि 7. बरोबर. म्हणजे आपल्याकडे किती राहिल्या? 7. सुरुवातीला किती होत्या आपल्याकडे चकत्या? 7. त्यापैकी तुम्ही मित्रांना किती दिल्या? 0. 0 म्हणजे काहीच नाही. त्यामुळे आता तुमच्याकडे किती चकत्या शिल्लक राहिल्या? तर ह्या 7च्या 7 चकत्या शिल्लक राहिलेल्या आहेत. आलं ना लक्षात? म्हणजे जेव्हा आपण आपल्या जवळच्या वस्तूंपैकी 0 वस्तू देतो, तेव्हा आपल्याकडे जेवढ्या वस्तू होत्या तेवढ्याच शिल्लक राहतात. बघा, 7 मधून 0 वजा केले की 7 उरते. मग अशी आपण पाहिलं की ह्या 7 गोल चकत्या होत्या, त्या आपण मोजल्या. त्यापैकी तुम्ही मित्रांना 0 दिल्या, तेव्हा तुमच्याकडे किती उरल्या? 7 उरल्या. आलं ना लक्षात? की कोणत्याही वस्तूमधून 0 वजा केलं की आपल्याकडे जेवढे होते तेवढे शिल्लक राहते. आपल्याकडे 7 गोल चकत्या होत्या, म्हणून 7 गोल चकत्या आपल्याकडे शिल्लक राहिलेल्या आहेत. आता आपण अजून एक उदाहरण पाहूयात. तुमच्याकडे 9 बाहुल्या आहेत. त्यापैकी तुम्ही कोणाला काहीच बाहुल्या दिल्या नाहीत, म्हणजे 0 दिल्या. तर आता तुमच्याकडे किती बाहुल्या शिल्लक आहेत? पाहूयात आपण. 9 बाहुल्या घेऊयात आपण. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. बघा किती बाहुल्या आहेत तुमच्याकडे? 9. त्यापैकी तुम्ही तुमच्या मित्राला यापैकी कोणाला काहीच दिलेलं नाही आहे, म्हणजे तुमच्याकडे किती राहिलेले आहेत? तर 9 पैकी 9 आपल्या राहिलेल्या आहेत. आपल्याकडे बाहुल्या होत्या 9, त्यापैकी तुम्ही मित्राला दिल्या 0, म्हणजे 0 म्हणजे काहीच नाही. म्हणजे तुम्ही प्रत्यक्षात त्याला काही दिलेलं नाही. त्यामुळे तुमच्याकडे किती शिल्लक राहिल्या? पाहूयात, मोजूयात आपण. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. आलं ना लक्षात? तुमच्याकडे किती होत्या सुरुवातीला बाहुल्या? 9. त्यापैकी तुम्ही कोणाला काहीच बाहुल्या दिलेल्या नाही आहेत, म्हणजे 0 दिल्या. त्यामुळे आता तुमच्याकडे किती शिल्लक राहिल्या? तर ह्या 9 बाहुल्या शिल्लक राहिलेल्या आहेत. म्हणजेच काय? तर 9 मधून 0 वजा केलं तरी 9च शिल्लक राहतात. आलं ना लक्षात? पुन्हा एकदा पाहूयात आपण. 9 मधून 0 वजा केले तरी 9च शिल्लक राहतात. शिक्षक मित्र हो, मूर्त वस्तूंच्या साहाय्याने वजाबाकी घेत असताना आपण काही गोष्टींवर लक्ष देऊयात. त्या म्हणजे आपल्या वर्गस्तरावर परिसरात ज्या वस्तू आपल्याला उपलब्ध आहेत त्याचा आपण वापर करू शकतो. मुलांना प्रत्येक वस्तू हाताळू द्या, फक्त दाखवू नका. मुलांना स्वतःच्या वस्तू हाताळण्याची संधी द्या, कारण मुलांना खेळातून शिकायला आवडतं, वस्तूंचं आकर्षण असतं. त्याशिवाय आपण वजाबाकीच्या गोष्टी तयार करू शकतो. उदाहरणार्थ 9 गायी गोट्यात होत्या, 0 गायी बाहेर गेल्या, तर किती शिल्लक राहिल्या? अशा छोट्या कथा तयार करता येतील. त्याशिवाय खेळ रचना, जोडीने किंवा छोट्या गटांमध्ये या कृती, खेळ या स्वरूपात सुद्धा आपण हा उपक्रम, ही वजाबाकी घेऊ शकतो. चुकांवर चर्चा करायची. जर एखादे मूल 9 मधून 0 गेले, 0 उरले असे म्हटले, तर त्याला परत वस्तू वापरून ती कृती करू द्या. धन्यवाद.